सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता गुरुजींचा अपमान करून गुरुजी रागाने निघून गेल्यानंतर शकुंतलाला खूप राग येतो आणि बोट करत शकुंतला म्हणते की सगळ्यांसमोर गुरुजींचा इथे अपमान झाला आहे आणि हे सगळं झालं ते केवळ या पोरीमुळे झालं आहे. चवताळून उठत आता शकुंतला म्हणते की आणि या गोष्टीची शिक्षा आम्ही तुम्हाला देणारच आणि ती शिक्षा आम्ही तुम्हाला लवकरच देणार असल्याचे शकुंतला आता कृष्णाला बोलते. आणि आता शकुंतला अन्वीला म्हणते की सुनबाई आत्ताच्या आत्ता चला इथून. तर आता अन्वीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा आता शकुंतला म्हणते की सुनबाई तुम्ही आमचं ऐकणार नाही आहेत का. शकुंतला अन्वीला म्हणते की मी तुम्हाला चला म्हणते ना. तर पाठीमागून राजश्री आता अन्वीच्या हात ठेवते. तेव्हा आता राजश्रीने अन्वीला जाण्यासाठी खुणावलेलं असतं आणि आता अन्वीला घेऊन शकुंतला रागाने सगळ्यांकडे बघत तेथून निघून जाते. इकडे आता राजश्री ही पटकन आता सिंधूसमोर येते आणि म्हणते की आज खूप दिवसांनी तुझी सिंधुगिरी बघून मला खूप हायसं वाटलं. तेव्हा आता असे म्हणत राजश्री ही सिंधूचा चेहरा गोंजारते. राजश्री म्हणते की आता शकुंतला जी आपल्या अन्वीजवळ मला नातू हवा आहे असं कधीच म्हणणार नाही. आणि हसतच राजश्री म्हणते की सिंधू तूच या घरची खरी लक्ष्मी आहे. तेव्हा रत्नाकर मावशी राजश्रीला खूप हायसे वाटलेले असते. म्हणते की आज खऱ्या अर्थाने रत्नपारख्यांच्या घरातील लक्ष्मी परत आली. तेव्हा आता ऋतुजा आणि मधुला मोठा धक्का बसतो. मला तुझा खूप अभिमान वाटतो सिंधू आणि नेहमीच तू सुखी राहा असा राजश्री सिंधूला आशीर्वाद देऊन मिठी मारते. आणि आता राजश्री तेथून निघून जाताच इकडे सिंधू ही मधूकडे बघते. तर आता डोक्याला हात लावून ताड राजश्री गेल्यानंतर सिंधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता पाठीमागून मधूसुद्धा सिंधूकडे येते. तर आता सिंधू म्हणते की सिंधू या नावाने या घरच्यांनी इथे डोकं फोडलंय आणि सतत त्या सिंधूच्या नावाचा जप चालवलाय. या घरच्यांना वेड लागलंय वेड. सिंधू मधूला म्हणते की तुम्ही एक काम का नाही करत. या घरी मधल्यामध्ये सिंधूचा पुतळा आता उभा करून ठेवा आणि त्या ठिकाणी अगरबत्ती नारळ फोडून सिंधू असे म्हणत जावा. असे म्हणत आता सिंधू सोप्यावर बसते. तर मधू म्हणते की तुला खरं सांगू का तुझ्याकडे बघून मला सुद्धा असंच वाटत होतं की सिंधू परत आली आहे म्हणून. तेव्हा आता उठून उभा राहत आता कृष्णा म्हणते की अरे फ्रेंड्स मी तुला किती वेळा सांगू मी सिंधू बिंदू कोणी नाही आहे. कृष्णा म्हणते की त्या सिंधूसारखा मुकडा आपल्याकडे आहे पण तुम्हाला सांगू का कृष्णासारखं या जगात कोणीच नाही आहे. तेव्हा आता मधू म्हणते की असं तुला वाटतंय. मधू म्हणते की पण ज्या अर्थी आणि जशी तू अन्वीची बाजू घेतली ना तुझ्या जागी सिंधूसुद्धा असती तर तिने तसंच केलं असतं कृष्णा. तेव्हा आता सिंधू ही मधूचा हात धरते आणि तिला कॉटवर बसत म्हणते की थोडा वेळ तुम्ही त्या सिंधूला बाजूला ठेवा आणि आता तू आपल्याला सांग त्या गोदा मावशीला दत्तक मुलगी देण्याचं काय झालं. मधू म्हणते की त्यासाठी तुला थोडं थांबावं लागेल. तर आता बारीक तोंड करून कृष्णा म्हणते की अरे तेच तर आपल्याला जमत नाही. विचार करत कृष्णा म्हणते की तुला काय सांगू आपली काय गोची झाली. तर मधू म्हणते की का असं काय झालं. तेव्हा आता कृष्णा म्हणते की अगं तो लंबू आपल्याला कुठे जरी भेटला ना तर लगेच आपला हात हातात घेतो आणि म्हणतो की माझ्याशी लग्न कर आणि आपल्या डोक्याचं त्याने भज केलंय आता. मधू म्हणते की तुझ्यामुळे तो मला सुद्धा अवॉइड करतो. तर आता कृष्णा म्हणते की तेच तर आपल्याला आवडत नाही ना. कृष्णा म्हणते की एकदाची ती मुलगी देऊन टाक ना ग तू फ्रेंड्स. तर तेवढ्यात दरवाजात राजश्री तिथे येते आणि म्हणते कोणती मुलगी. तर आता मधू आणि सिंधू राजश्रीकडे बघू लागतात. तर आता राजश्री त्यांच्याकडे बघत म्हणते की सांग ना कोणत्या मुलीबद्दल सिंधू तू बोलत होती. पटकन आता सिंधू उठून राजश्रीकडे येत राजश्रीचा हात धरते आणि म्हणते की मदर चालत चालत तू इथे आली. तेव्हा आता कृष्णा ही राजश्रीला कॉटवर बसवत म्हणते की ये तुला पाणी बिनी ज्यूस वगैरे काही हवं आहे का तुला काही खायला पाहिजे. तेव्हा राजश्री म्हणते की नको मला काहीच नको. राजश्री म्हणते की मला अगोदर सांग बरं तू कोणत्या मुलीबद्दल बोलत होती. तेव्हा आता डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की ये फ्रेंड्स तू सांग ना. तर मधू आता चलबिचल होऊन राजश्रीकडे बघू लागते. पटकन आता मधू म्हणते की ती अन्वीबद्दल बोलत होती. तर सिंधू म्हणते की हो आपण त्या अन्वीबद्दलच बोलत होतो. सिंधू म्हणते की तिची ती खडूस सासू मगर ना ती बघितली ना तिने ती कशी वागली तिच्याबद्दलच आपण बोलत होतो. सिंधू म्हणते की तेव्हा आपण सांगत होतो की त्या बेबी डॉलला मुलगी झाली ना तर आपल्याला देऊन टाक म्हणून. तेव्हा राजश्री म्हणते की कळलं मला सगळं कळलं. राजश्री म्हणते की कधी कधी ही सिंधू काय बोलते ते सगळंच माझ्या डोक्यावरून जातं. तर आता राजश्री म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं सिंधू. तेव्हा हातात हात घेत आता सिंधू म्हणते काय झालं मदर काही सिरियस आहे का.
तेव्हा आता राजेश्री म्हणते की मला एक सांग ना, या वर्षी तू राघवसाठी वटपौर्णिमेची पूजा करशील ना? तर आता सिंधू चिडीचूप होते. तेव्हा राजेश्री म्हणते की मला माहिती आहे, पण तू अशी गप्प बसू नकोस. मला हे देखील माहिती आहे की तुम्हा दोघांचं लग्न झालेलं नाहीये. माझा तरी विचार कर आणि माझ्यासाठी तरी तू ही पूजा करशील ना सिंधू? तेव्हा आता सिंधू मधूकडे बघते तर मधू ही नकारार्थी मान हलवते. राजेश्री म्हणते की सिंधू बोल ना काहीतरी. राजेश्री म्हणते की मला माहिती आहे राघवचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझं सुद्धा, पण मग तू पूजेसाठी नाही का म्हणतेस? तर आता सिंधू म्हणते की मदर तुला पाहिजे ना आपण पूजा करावी म्हणून, तर आपण पूजा करणार. तू जास्त काही टेन्शन घेऊ नकोस मदर. तेव्हा आता मधूचा मोठा जळफळाट होऊन राजेश्रीला खूप आनंद झालेला असतो. हसतच राजेश्री म्हणते की गुणाची ग माझी लेक. तेव्हा आता सिंधू म्हणते की चल चल मदर आता तू आराम कर. आणि आता राजेश्रीला सिंधू ही दरवाजाच्या बाहेर घेऊन जाते आणि दरवाजा लावून पुन्हा आता मधूकडे डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की ओ गॉड, आता पुन्हा ती सिंधू बिंदू बनून मला पूजा करावी लागणार. सिंधू म्हणते की आपण सांगितलं ना आपल्याला त्या पूजापट्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तर आता लगेचच सिंधू म्हणते की या सगळ्यांपेक्षा तू गोदा मावशीला ती मुलगी देऊन टाक ना यार. तर मधू म्हणते की त्याला थोडासा वेळ लागणार आहे. किती कटकट करतेस तू कृष्णा? तेव्हा आता सिंधू म्हणते की मला या लंबूसोबतच बोलावं लागेल आणि कन्स्ट्रक्शनमध्ये हे सगळं नव्हतं. मधू म्हणते की अगोदरच माझं डोकं खटखटतंय. तेव्हा आता सिंधू म्हणते काय? तर मधू म्हणते की आज तू जे काही वागली ना त्यावरून तू सिंधू आहे की कृष्णा तेच मला काही कळत नाही. तर आता डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की आपलं डोकं फोडा आता कोणीतरी. आपण तुला खरं सांगतो फ्रेंड, आपण त्या सिंधू बिंदूला कोणी कधीही ओळखत नाही. आपण वन अँड वन ओनली ओरिजिनल कृष्णा आहे, कळलं का तुला? असे आता सिंधू ही मधूला सांगते. तर आता कृष्णा म्हणते की आपण इथे या लंबूच्या मदरसाठी आलो आहे आणि ती सुद्धा आता लवकर बरी होते. तेव्हा तू एक काम कर ना, तू ती दत्तक मुलगी मला लवकर देऊन टाक म्हणून, म्हणजे मी इथून लवकर जाईल आणि मग त्यानंतर आपला त्या लंबूशी, त्याच्या पूजेशी आणि त्याच्या मदरशी काडीचाही संबंध नसणार. असे आता कृष्णा ही आता मधूला बोलते. असे म्हणत आता कृष्णा दरवाजा उघडून तेथून निघून जाते. तर आता इकडे मधू विचार करते की कृष्णा, तुझ्यासाठी राघव आणि पूजा इम्पॉर्टंट नसेल, पण माझ्यासाठी दोन्हीही इक्वल इम्पॉर्टंट आहेत. मधू म्हणते की यावर्षी राघवसाठी वटपौर्णिमेची पूजा फक्त मीच करणार. तर आता इकडे सिंधू ही राघवच्या बेडरूममध्ये येते. तर आता इकडे सिंधू ही लंबू लंबू असे करत राघवला खोलीभर शोधते आणि बाथरूमच्या दरवाजाकडे येत म्हणते की लंबू. तर राघव म्हणतो काय आहे? सिंधू म्हणते की लंबू तू जरा बाहेर ये, तुझी मदर आपल्याला काहीही करायला सांगते आणि ते आपल्याला करावं लागतं. तर आता हाताच्या बाया पाठीमागे घेत आता कृष्णा म्हणते की लंबू तू जर 3 म्हणेपर्यंत बाहेर आला नाही ना तर आपण आता दरवाजा तोडू बरं का. आणि आता 1 2 3 असे म्हणत जोराने आता सिंधू ही दरवाजाला आता हात मारू लागते. तर तेवढ्यात दरवाजा उघडून राघव आता सिंधू समोर येतो. तर आता तोच हात आता सिंधू राघवच्या छातीवरती ठेवते आणि म्हणते की तुझी बॉडी लंबू तर एकदमच सल्लूसारखी आहे रे. तेव्हा आता राघवसुद्धा खुश होतो आणि त्याच्या बॉडीकडे बघू लागतो. तर आता लगेचच राघव हा केसातून हात फिरवत सिंधूकडे स्टाईलने बघतो. तेव्हा आता कृष्णा म्हणते की पण तुझी बॉडी आपल्या सल्लूपेक्षा जास्त मोठी नाही बरं का. तर आता कृष्णा म्हणते की सल्लूची आपल्या बॉडी कसली आहे आणि त्याच्यासमोर ना तू अगदी टिल्लू बिल्लू आहे. तर आता सिंधू म्हणते की बरं ते जाऊ दे, आपल्याला उपवास तापवास कधी जमत नाही आणि या अगोदरही आपण कधी उपवास केले नाही. तेव्हा आता राघव म्हणतो की मग तू आईला काय सांगितलं? तेव्हा आता कृष्णा म्हणते की तू मदरचं टेन्शन घेऊ नकोस, आपण तिला सगळं व्यवस्थित सांगितलं. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ये लंबू तू एक काम कर ना, आज तूच उपवास कर आणि कोणी सांगितलं असं की बायकोनेच उपवास करायचा म्हणून? तेव्हा राघव आता कृष्णाकडे बघू लागतो. कृष्णा म्हणते की आपण तर तुझी बायको नाही, पण यावेळेस तू बायकोसाठी उपवास कर. पटकन आता कृष्णाला आता हात धरून राघव आपल्या जवळ ओढतो आणि खुर्चीवर बसवतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू काय करतोयस तू? जवळ येत राघव म्हणतो की माझ्यासाठी तू 1 दिवस न खाता उपवास नाही का करू शकत? तर आता डोळ्यात डोळे घालून राघव म्हणतो की त्या उपवासामुळे जर माझं आयुष्य वाढणार असेल तर तू उपवास नाही का करू शकत? तेव्हा आता उठून उभा राहत आता कृष्णा म्हणते की आपण उपवास करू शकत नाही आणि आपल्यासमोर अशी हिरोगिरी करायची नाही, कळलं का तुला? तर आता राघव हा पुन्हा सिंधूकडे बघू लागतो. सिंधू म्हणते की आपण फक्त आपल्या सल्लूलाच पती परमेश्वर मानला आहे, त्याच्याशिवाय आपण दुसरा कुणाचाच विचार करू शकत नाही.
तर आता राघव म्हणतो की मी तर तुझ्याशी लग्न करून तुला आपली बायको बनवायला तयार आहे. तर आता सिंधू म्हणते की पण आपल्याला नाही ना करायचं तुझ्याशी लग्न. आपण सल्लू सोडून दुसरा कुणाचाच विचार नाही करू शकत, म्हणून तर आपण तुझ्याकडे बघतही नाही. तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे. तर आता राघव म्हणतो ठीक आहे, तू स्वतः आईला जाऊन ही गोष्ट सांग, मग तिलाही कळू दे तुझ्या मनात काय आहे ते. तर आता डोक्याला हिसका देत सिंधू म्हणते की त्या मदर्सला काय सांगायचं ते आपण सांगू. आणि आता सिंधू तेथून जाऊ लागते, पण तेवढ्यात राघवच्या गळ्यातील साखळीला आता सिंधूचे केस अटकलेले असतात. तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू आपले केस सोड. तर राघव म्हणतो मी केस धरलेले नाही आहे. तेव्हा हळूच सिंधू पाठीमागे बघते. तर आता सिंधू म्हणते की ये केस हळू काढ बरं का, आपले केसात आपला खूप जीव आहे. त्यानंतर आता कृष्णा म्हणते की तू 1 मिनटं लंबू हात काढ, मी काढते केस. आणि हळूच राघवच्या साखळीतून आता सिंधू तिचे केस सोडू लागते. तेव्हा प्रेमाने राघव हा सिंधूकडे बघू लागतो आणि आता सिंधू सुद्धा राघवकडे प्रेमाने एकटक नजरेने बघू लागते. तेव्हा आता आपण राघवच्या शर्टचे कसे बटन काढले होते आणि प्रेमाने आपण राघवकडे कसे बघत होतो हे आता सिंधूला आठवते. आणि आता आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर झुरळाला घाबरून आपण कसे राघवच्या अंगावर उडी घेतली होती. आणि आता फोटोचा अल्बम काढत असताना कपाटावरून खुर्चीवर उभा असताना आपला कसा पाय सटकला आपण आणि कसं प्रेमाने राघवच्या मिठीत आलो, हे सर्व आता सिंधूला आठवून सिंधूला मनातून खूप आनंद होत असतो. आणि त्याच वेळेस आता जंगलात सावी आपल्याकडे कशी पळत आली आणि आपल्याला कशी मिठी मारली हे सर्व आता सिंधूला आठवतं. आणि सावीच्या बड्डेच्या वेळेस आता सिंधूने कसा सावीला केक कट करून भरवला, हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि प्रेमाने कसा आपण सावीचा किस घेतला हे डोळ्यासमोर येताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि ते सगळं आठवून आता सिंधू भानावर येते आणि पटकन आता राघवच्या साखळीतील केस जोराने ओढते. राघव म्हणतो की हे तू काय केलंस आणि केस का ओढले. तेव्हा आता सिंधू म्हणते की ते केस बीस जाऊ दे, पण तू माझ्या एवढा जवळ काय येतोयस. तर आता कृष्णा राग येऊन म्हणते की आपण तुझ्यासाठी उपवास नाही करू शकत, तेव्हा तू माझ्या मागे पुढे करणं बंद कर. इकडे आता रागाने सिंधू तेथून निघून जाताच इकडे राघव विचार करतो की तू सिंधू नाहीये हे दाखवण्यासाठी तू किती सुद्धा आटापिटा कर, स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कर, केसाची स्टाईल बदलव, पण तू सिंधू आहे हे मी शोधून काढीलच असे आता राघव विचार करतो. पण तू एक गोष्ट विसरलीस का, तुझ्या हृदयाचे ठोके मी जवळ असताना कसे धडकतात ना, ते मी विसरू शकत नाही. तू माझ्याजवळ जर आली तर तुझा चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन मला लगेचच जाणवतात आणि तू सिंधूच आहे हे माझ्यापासून तरी लपून ठेवू शकत नाही असा राघव विचार करतो. आणि तू कृष्णा नाही तर सिंधू आहे हे या गोष्टीवरून सिद्ध होतं असे आता राघव विचार करतो. आणि आता इकडे सिंधू ही राघवच्या दरवाजाबाहेर येते आणि विचार करत म्हणते की राघव मी तुमच्याशी खोटं बोलले, मला माफ करा, पण तुमच्याशिवाय मी दुसरा कुणाचाच विचार करू शकत नाही आणि माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. सिंधू म्हणते की पण माझ्या वागण्याचा तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही दुखावले जातात, पण मी तरी काय करू, माझा नाविलाज आहे. सिंधू विचार करते की आपल्या सावीसाठी मला हे तुमच्यासोबत असं वागावं लागतंय, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय, पण एकदा का मी तुम्हाला सर्व खरं खरं सांगितलं तर तुम्ही मला नक्की माफ करताल. इकडे आता मधू बाहेर येत असलेली बघून लगेचच आता सिंधूने एका डिशमध्ये पॉपकॉर्न आणलेले असतात आणि लगेचच ते पॉपकॉर्न सिंधू खाऊ लागते. तेवढ्यात मधू तिथे येत म्हणते की कृष्णा अगं तुला उपवास नाही का आज, तू उपवास नाही का धरला. तर आता कृष्णा म्हणते की मी कशाला उपवास धरू, एवढं मोठं घर आहे ना, तेव्हा मी खाण्याचा सपाटा लावते. तर आता मधू म्हणते की आज वटपौर्णिमा आहे ना आणि तू राघवसाठी उपवास करणार नाही का असं मी विचारते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण कशाला उपवास करू. तर आता सिंधू म्हणते की आपण कशाला उपवास करू, आपण काय त्याची थोडीच बायको आहे का. तर आता मधूला खूप हायसे वाटलेले असते. तर आता सिंधू म्हणते की आपण जर उपवास केला तर ते फक्त आपल्या सल्लूसाठी करतो, बाकी कोणासाठी नाही, आणि आपलं काय आपण तर फक्त आता 17.5 आहोत, तेव्हा आता आपलं अजून लग्नाचं सुद्धा वय नाही झालं, तेव्हा आपण कशाला करायचा उपवास असे म्हणत असतानाच राघव तिथे येतो आणि म्हणतो की आईसाठी उपवास करायचा. राघव म्हणतो आईला बरं वाटावं म्हणून, तर सिंधू म्हणते की लंबू कुणाला बरं वाटावं म्हणून आपण उपवास करणार नाही, आपल्याला जर उपवास केला तर ॲसिडिटी होते, काय समजला तू. तर आता लगेचच कृष्णा म्हणते की आपण उपवास करणार नाही आणि तुला पण खायचं का, घे असे म्हणत
ती वेपरची डिश कृष्णा आता राघवकडे देते तर पटकन राघव ती डिश घेतो. तर आता राघव म्हणतो की तुला उपवास करायचा नसेल तर करू नकोस, पण आईने जर तुला असं खाताना बघितलं तर तिला वाईट वाटेल. राघव म्हणतो की तेव्हा प्लीज जर तुला खायचं असेल तर तू इथे बसून खाऊ नकोस, तुला जर पाहिजे असेल तर तू किचनमध्ये जाऊन खा. तर आता कृष्णा म्हणते की हो असं आहे का, म्हणजे इथे खायला प्रॉब्लेम आहे, म्हणजे खायला प्रॉब्लेम नाही. तर आता कृष्णा म्हणते की डोंट वरी, आपण तुझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि आपण आता आतमध्ये जातो आणि तिथे खात बसतो. आणि राघवच्या हातातील वेपरची डिश घेऊन तरा आता कृष्णा तिथून निघून जाते. तेव्हा हसतच आता मधू म्हणते की अरे राघव, तिच्याकडून उपवासाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मधू म्हणते की सतत आरबट चरबट खाणारी ती मुलगी आहे आणि तिला कुठे माहिती आहे उपवासाचं महत्त्व. मधू म्हणते की तिने जरी उपवास केला नसला तरी मी उपवास केलाय राघव, आणि तेही तुझ्यासाठी. मधू म्हणते की आणि मी आज काहीही खाणार नाहीये, उपवासाचं सुद्धा नाही. तेव्हा आता राघव मधूकडे बघतो आणि काहीही न बोलता राघव रागाने आतमध्ये निघून जातो. तेव्हा मधू विचार करते की याला तर माझ्या प्रेमाची कदरच नाहीये आणि सिंधूचं याच्या डोक्यातील भूत आता उतरायलाच हवं. इकडे आता सिंधू लगेचच ती वेपरची डिश घेऊन तिच्या बेडरूम येते आणि मावशी समोर कॉटवर बसून वेपर खाऊ लागते. ते बघून मावशी म्हणते की कृष्णे, अगं हे काय करतेस तू, आज तू उपवास नाही धरलास का? तर आता कृष्णा, एवढ्या लवकर तू कशी विसरली, आज वटपौर्णिमा आहे. तर लगेचच आता कृष्णा हसू लागते आणि बोट करत म्हणते की तुला सुद्धा फसवलं की नाही. तर आता कृष्णा म्हणते की मी माझ्या राघवसाठी उपवास धरणार नाही, असं कधी होईल का, आणि हे सगळं घरातील शहाण्या माणसांना उल्लू बनवण्यासाठी आहे. तर आता मावशी म्हणते की मला माहिती. तर आता मावशी म्हणते की पण त्या पोलीसवाल्याचं तो काय करणार आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की ती सिंधू नाही, यासाठी हे त्या राघवला दाखवण्यासाठी मी सर्व केलंय. तर आता मावशी म्हणते की मग पूजेचं काय. तर आता सिंधू म्हणते की पूजा तर आपण करणार, आणि ते सुद्धा आपल्या लंबूसोबत. आणि मावशी म्हणते की मग त्या माजोर्डीचं काय. तेव्हा आता सिंधू म्हणते की तिचं काय करायचं ना ते मी बघते. सिंधू म्हणते की आजपर्यंत त्या मधूने माझ्याकडून माझी माणसं, माझा आनंद सगळं काही हिरावून घेतलं, पण मी यापुढे असं होऊ देणार नाही. तर आता मावशी म्हणते की तू यापुढे काय करणार आहे. तेव्हा सिंधू म्हणते की राघव माझे आहेत आणि यापुढेही ते कायम माझेच राहणार आहे. त्यानंतर आता वट सावित्री पौर्णिमाची आता पूजा करण्यासाठी मधू आणि सिंधू तयारी करू लागतात. तर आता सिंधू ही वट सावित्रीची पूजा करणार हे समजताच आता राणी एक प्लान करते आणि सिंधूच्या बेडरूममध्ये येऊन सिंधूची इस्त्री केलेली साडी आता त्यावरती स्प्रेने राणीने केमिकल मारलेलं असतं आणि आता इकडे सिंधू ती साडी घालताच बाहेर येते. पण आता बाहेर येताच सिंधूच्या त्या साडीचा कलर आता पांढरा फटक पडू लागतो. तेव्हा आता लगेचच ते बघून सिंधू घाबरतच म्हणते की माझी साडी पांढरी फटक का पडते, आणि आता सगळी सिंधूची साडी पांढरी पडलेली असते. तेव्हा आता इकडे तिच्याकडे बघत मधू विचार करते की मी तुझ्या साडीवरती केमिकल मारल्यामुळे तुझी साडी पांढरी फटक पडली आणि आता कशी करणार पूजा. तर आता इकडे सिंधू घाबरतच म्हणते की आता मी पूजा कशी करू, आणि घरचे सगळे आता माझ्यावरती नाराज होतील आणि हा अपशकुन आहे असे मानतील. तेव्हा आता लगेचच शेजारी आता रंगाचे ताट घेऊन राघव आता त्या ताटातील रंग सिंधूच्या अंगावर उधळतो आणि त्या साडीवरती रंग पडताच सिंधूची ती पांढरी साडी रंगबेरंगी झालेली असते. आणि लगेचच राघव म्हणतो की आता खरं वटपौर्णिमेच्या पूजेला रंग चढणार. तर आता लगेचच राघव आणि सिंधू दबंग स्टाईलने वडाच्या झाडासमोर येऊन दोघेही आता वट सावित्रीची पूजा करतात आणि मधूचा होतो तो मोठा जळफळाट. तर आता सिंधूने राघव सोबत वट सावित्रीची पूजा केलेली असते. तर कसं वाटलं राघव सिंधूचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.